महाभारत युद्धात युधिष्ठिरने पाहिले की श्रीकृष्ण दररोज आपल्या छावणीतून बाहेर पडून रात्री कुठेतरी जात होते. एका दिवशी युधिष्ठिरने श्रीकृष्णाचा पाठलाग केला. युधिष्ठिरने पाहिले की श्रीकृष्ण अर्जुनच्या छावणीत गेले. जसे युधिष्ठिरने जाऊन पाहिले की त्याला दिसलं श्रीकृष्ण अर्जुनचे पाय दाबत आहेत. हे पाहून युधिष्ठिरच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो रडायला लागला. त्याला राहवलं नाही आणि तो आत गेला आणि म्हटला, वासुदेव, आपण हे काय करत आहात? तत्क्षणी श्रीकृष्णाने आपला हात बाजूला काढला. जसा हात बाजूला काढला तसा अर्जुन कापायला लागला. श्रीकृष्णाने म्हटले, पाहिलास? युधिष्ठिरने म्हटले, का कापत आहे? जसे श्रीकृष्णाने स्पर्श केला अर्जुन अजून शांत झाला. युधिष्ठिर म्हटला, काय झालं आहे? काय होत आहे हे नेमकं? श्रीकृष्णाने म्हटले, जेव्हा मी हात काढेल ना तेव्हा अर्जुनच्या शरीराला कान लावून ऐक. तसंच श्रीकृष्णाने हात काढला आणि युधिष्ठिरने आपले कान लावले. तेव्हा अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमातून श्रीकृष्ण 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 श्रीकृष्णचा ध्वनी प्रकट होत